बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांची अडचण सध्या वाढलेली पाहायला मिळते. मुंडेंचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड सीआयडीने अटक केल्यानंतर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे कराडांची सुटका सध्या थांबली आहे. वाल्मिक कराडाच्या चौकशीच्या कचाट्यात सापडल्यामुळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत मोठा दबाव टाकला जात असल्याचे समजते. या घटनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना मोठा झटका दिला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार बीड प्रकरणावरती वेट आणि वॉचच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. यामुळे मात्र आता या थेट धनंजय मुंडे यांच्या गटावरती कारवाई केल्याने या ठिकाणी धक्का मानला जात आहे. बीड जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर माहिती मिळते की बीडचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी दिलेली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. पुढे बीड जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी करण्यात येणार आहे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवरच्या व्यक्तींना पक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी बीड जिल्ह्यातील कार्यकारिणी धनंजय मुंडेंच्या सल्ल्यानुसार नियुक्त केली जात होत्या. त्यामुळे अजित पवारांच्या या कार्यकारिणीमुळे धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसलेला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात यंत्रणा कारवाईला वेग आला आहे. एसआयटीने वाल्मिक कराडांचा ताबा घेतला असून त्याला आज केज कोर्टात हजर करण्यात आले होते. या दरम्यान सत्ताधारी देखील याबाबत कारवाई सुरू आहे असं देखील सांगण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी या संदर्भात माहिती दिली असताना धनंजय मुंडे यांना हा पक्षाकडून मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी रात्रीपासून बीड जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून इथून पुढे जिल्ह्यातील पदाधिकारी निवडत असताना चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे. गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश न दिला जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बीड जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना हा पक्षाचा पहिला मोठा धक्का बसलेला आहे. मंगळवारी बीड जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी बीड जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला बीड जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यातील पक्षाचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी माजी आमदार संजय दौंड आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पाडली. या दरम्यान प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी नव्याने नियुक्ती करताना चारित्र्याची पडताळणी करण्यात यावी अशी सूचना या ठिकाणी दिली होती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे नाव समोर आल्यानंतर पक्षाने कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला होता. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड ताबा आता एसआयटीने घेतला आहे. बुधवारी वाल्मिकला घेऊन केज कोर्टामध्ये रवाना झाले होते. परंतु मकोका प्रकरणी केज कोर्टातून सुनावणी देखील झालेली आपल्याला पाहायला